नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, मी 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं होतं की पूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र सेविका आहेत तर त्या पात्र सेविकांचं आपल्याला म्हणजे फक्त सेविका नाही, सेविका आणि मदतनीस तो दोघांचा प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबर 2024 फक्त एका महिन्याचा आलेला आहे आणि त्याची PDF त्याची एक्सेल शीट आणि त्याचं ते तयार करून जो मी व्हिडिओ केला तर त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला होता। आता ते आपल्याला कसं चेक करायचं हे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। आणि दुसरी गोष्ट, ज्यांना प्रोत्साहन भत्ता आलेला नाही तर त्यांचं नेमकं कुठं कशा पद्धतीनं काय राहिलेलं असेल याचा देखील मी सविस्तर व्हिडिओ उद्या करणार आहे। त्याच्यामुळे ताईंनो, आता हा व्हिडिओ एकदम छोटा आहे, पूर्ण बघा आणि ह्या पद्धतीने करून बघा। आणि जर तुम्ही मोबाईलवर करत असाल हे चेक तर तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे। लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवर लगेच ओपन होतं, परंतु मोबाईलवर थोडा वेळ लागतो आणि ते एक्सेल शीट व्यवस्थित ओपन करायची। आता ती कशी करायची ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते। आता समजा ही आपली इन्सेंटिव्हची म्हणजे प्रोत्साहन भत्ताची ही एक्सेल शीट आहे किंवा तुम्हाला आता लिस्टमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक मी टाकलेली तर ती लिंक ओपन होत नाही, परंतु तुम्ही आता करून बघा, नक्कीच ओपन होईल। तर ती लिंक स्वरूपात तयार केलेली आहे कारण की ती यूट्यूबला टाकलेली त्याच्यामुळे। परंतु जर तुम्ही कम्युनिटीच्या ग्रुपवर असाल तर नक्कीच तुम्हाला ही या पद्धतीने एक्सेल शीट आलेली असेल। आता याच्यावर आपण क्लिक केलं, समजा जे कम्युनिटीच्या ग्रुपमध्ये आहेत तर ते ज्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील तर त्यांनी देखील ही लिंक जास्तीत जास्त जी एक्सेल शीट आहे ती आपल्या ताईंपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीचं पेज ओपन होतं। ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला हे सर्च आहे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं। बघा, सर्चचे बटन आपल्याला इथे याच्यावर क्लिक करायचं। याच्यावर क्लिक केल्यानंतर मग आपल्या समोर ह्या पद्धतीचं पेज येईल। ह्या पद्धतीचं पेज आल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथं सर्च कॉन्टॅक्ट याच्यामध्ये तुम्हाला आपला 11 अंकी कोड नंबर टाकायचा आहे। इथं 11 अंकी कोड नंबर टाकायचा आहे। 11 अंकी कोड टाकून झाला का बघा, आता इथं तुम्ही पाहिलं मी टाकलेला आहे 11 अंकी कोड। तो टाकून झाल्यानंतर आपल्याला इथं आपल्या याच्यावर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक करून झाल्यानंतर मग थोडा वेळ लागतो बघा, हे जे फिरत आहे याला थोडा वेळ लागतो 5 ते 7 मिनिटं फोनवर लागतात आणि त्याच्यानंतर जे आहे आपलं पेज ओपन होतं। आता हे फिरत आहे आपले, जे तुम्ही शाळेचे फोन असतील तर याच्यामध्ये डायरेक्ट या पद्धतीने तुमचं ओपन होणार। शाळेच्या मोबाईलमध्ये जे आपल्याला शासनाकडून मिळाले आहेत तर त्या मोबाईलमध्ये थोडा वेळ लागतो। ते जी एक्सेल शीट आहे ती जर तुम्ही कम्युनिटीच्या ग्रुप असाल तर तुम्हाला एक्सेल शीट ही आरामात सगळ्या ग्रुपवर आपले जे पण आपले 6-7 ग्रुप आहेत त्याच्यावर सगळ्यांवर आहे। आणि त्याच्यानंतर जे यूट्यूबवर पाहत असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आलेली ती देखील आता ओपन होत आहे, व्यवस्थित क्लिक करा। अशाच पद्धतीने तुम्हाला तिच्यावर देखील जायचं आहे। आता बघा, मी अशा पद्धतीने क्लिक केल्यानंतर मला थोडा वेळ लागला आणि थोडा वेळ लागल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर माझं जे गाव आहे तर त्याचं इथं मला सापडलेलं आहे बघा। आता चोपडावन, आता तुम्ही बघू शकता चोपडावन आणि घोडगाव, त्याच्यातलं वेलोदे 225 अशा पद्धतीने मी तुम्हाला झूम करून दाखवते। बघा, तुम्ही बघू शकता माझ्या स्वतःच्या अंगणवाडीचं। तर हे मी फोनवरच आता चालू करून पाहिलं तुम्हाला दाखवण्यासाठी। तर अशा पद्धतीने मी झूम करून पाहिलेलं आहे, तर अशा पद्धतीने आलेलं आहे। आणि त्याच्यानंतर किती गुण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला दिसतं। आता माझे 10 मार्क्स आहेत हे तुम्हाला आधी सांगितलं बघा। चोपडा अशा पद्धतीनं हे पेज ओपन होतं। त्याच्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं, दुसरं काही करायचं नाही ताईंनो। आणि आणखी एक सांगून देते, जर तुम्हाला एवढं करून जर सापडतच नसेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका। प्रत्येकाला आपल्या कार्यालयामार्फत आपली लिस्ट ही दिली जाणार आहे, त्याच्यामुळे बिना टेन्शन राहा। सगळ्यांचे प्रकल्प स्तरावर याद्या येणार आहेत आणि त्या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक बीट वाईज आपल्याला आपल्या प्रोत्साहन भत्त्याचं नक्कीच आपलं नाव आहे किंवा नाही हे देखील आपल्याला कळणार आहे। आणि जर तुमचं प्रोत्साहन भत्त्यामध्ये नाव नाही, आता पूर्ण वर्ष गेलेलं आहे आणि नेमके आपल्या कुठं काय होतात हे तुम्हाला अगदी डिटेलवारी मी 3 व्हिडिओ करणार आहे। उद्याचा पहिला व्हिडिओ असेल, कारण की एक अगदी इथून तुम्हाला समजून सांगायचं व्यवस्थित। जर तुमचा होकार असेल तर मी नक्कीच उद्यापासून ते व्हिडिओ देखील करणार आहे, परंतु तुमचा त्यासाठी मला त्या पद्धतीनं कमेंट बॉक्समध्ये तुमचे त्या पद्धतीने कमेंट येणं महत्त्वाचं आहे, तरच मी त्या व्हिडिओ देखील करणार आहे। 3 व्हिडिओ होतील, त्या 3 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सविस्तररित्या आपलं नेमकं कुठं चुकतं ना आपण कुठे आपलं काम राहतं आणि त्याच्यामुळे कशा पद्धतीने आपला प्रोत्साहन भत्ता आला आणि तुम्हाला वाटतं तुम्ही सगळं काम केलं पण तरी देखील तुमच्या निकषामधलं कुठलं काम नेमकं राहून जातं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ताईंनो। ही डायरेक्ट
ॲप्लिकेशनवरून आलेली लिस्ट आहे. इथं कुठल्याही प्रकारचा बोगसगिरी नाही. जे आपलं काम आहे तेच काम इथं प्रेझेंट म्हणून इथं आलेले. त्याच्यामुळे जे मला समजतं त्या धर्तरीवर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. तुम्ही पण चेक करून बघा, एकदा ट्राय करून बघा. जर झालं आणि तुमचं लिस्टमध्ये नाव असेल तर तुमचं अभिनंदन. परंतु ही एकच महिन्याची लिस्ट आहे. अजून आपल्याला 11 महिन्याची लिस्ट यायची बाकी आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचं कामचं नंतर वाढत गेलेले तर नक्कीच प्रोत्साहन भत्ता हा मिळणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपलं काय नेमकं चुकतंय तर अजूनही आपल्याला दुरुस्ती करता येऊ शकेल. कारण की आज 4 ऑक्टोबर आहे आणि अजून आपल्याकडे जे दिवस उरले तर त्याचा आपण उपयोग करून त्या पद्धतीने करून घेऊ. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं. तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणाकोणाला प्रोत्साहन भत्ता देखील किती मिळाला हे देखील कमेंट्समध्ये टाका. धन्यवाद.